नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहायला पाहिजे। आज आपला खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे, त्यामागं कारण पण तसंच आहे, मी तुम्हाला सांगणार आहे पुढं। आजची रेसिपी खूपच बनवायला सोपी आहे। कधी मूग भिजू घालायचं लक्षात नाही राहिलं तर कशी भाजी बनवायची आपल्या आजी आई बनवत असत, तुमच्या लक्षात असन गावाकडील मस्त असं मुगाचं मेदगं बनवायचे। कधी मूग भिजू घालायचं लक्षात नाही राहिलं तर 1 वाटी मूग घेतलेले आहे आणि मस्त तव्यावर खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। असे डाग पडले पाहिजे थोडे, तर जेवढे मूग भाजून घेतात चांगले मस्त हे बघा अशा पद्धतीनं, तर तेवढी भाजी टेस्टी होते आणि शिजायला पण खूप लवकर शिजून जातात। मूग भिजू घालायची गरज नाही। तर इथं कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। 1 वाटी मूग आहे तर 2 ग्लास पाणी टाकलं आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर मूग टाकलेले आहे। आपल्याला इथं मूग असे मस्त हलवून घ्यायचे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आता कुकरानुसार तुमच्या मूग जास्त शिजून घ्यायचे थोडेसे, कारण की हे मेदगं बनायचं आहे आपल्याला, भाजी नाही बनवायची। तर आता याचं वाटण तयार करू आपण। तर 2-4 पाकळ्या लसणाच्या आणि 10-12 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। पाणी टाकून असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। थोडे जिरे पण टाकले। इथं आपले मूग चांगले शिजलेले आहे, 3 शिट्ट्या होऊन गेलेल्या आहेत। तर बघू आपण चेक करून, परफेक्ट असे शिजून जातात। हे बघा मस्त फुटलेले आहे शिजून, असे थोडे असे मस्त हे करून घ्यायचे, त्याला असं रगडून घ्यायचं। जेव्हा आपण हे मसाला तो टाकतो ना, तर असे मस्त मॅश केले ना तर खूपच छान होते मुगाचं मेदगं। आता हे सगळा मसाला जो काढला होता आपण ते टाकून द्यायचा। मिक्सरचं जार इसळून पाणी टाकायचं। तुम्हाला जर पतला हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून पतलं पण करू शकतात, पण मी पतलं करत नाही। मुगाचं मेदगं पतलं नसतं, जास्त घट्टच असतं। आणि जर चुरून खायला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। इथं मी तेल टाकून घेतलं, जिरे मोहरी आणि 2-3 पाकळ्या लसणाच्या कट करून घेतल्या ते बारीक, त्या टाकल्या। चांगलं तडतडून द्यायचं, चांगलं लसूण लाल होऊन द्यायचा, कढीपत्ता आणि थोडीशी हळद टाकायची। चांगली हळद आणि ते चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला शिजलेलं मूग आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे कढईमध्ये। एकदम नॅचरल पद्धतीची आणि एकदम अस्सल चवीची भाजी होते। कुठला मसाला नाही, शेंगदाणे नाही, काहीच नाही। हे बघा अशा पद्धतीनं आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, चांगलं मिक्स करून आता एक उकळी येऊ द्यायची 10 मिनिटं कमी गॅसवर। थोडी कोथिंबीर घालून घ्यायची। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि तुम्ही बनवता का मुगाचं मेदगं ते पण सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।